इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या इस्फहान शहरावर हल्ले, 26 लोकांचा मृत्यू. कोम शहरात 18 जण ठार. इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर. नाटो देशांनी फार मोठी चूक केली. नाटो संघटनेच्या निधीत कपात करणार चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. इराण युद्धात सोबत न आल्याची बोच कायम. इराणचे सौदी अरेबियातल्या लष्करी तळांवर हल्ले, अमेरिकेचे 10 जवान जखमी. अनेक विमानांचं मोठं नुकसान. पोलाद प्रकल्पावरील हल्ल्यानं इराणचा संताप. 5 अरब देशांच्याही पोलाद प्रकल्पांवर हल्ले करून प्रत्युत्तर देणार. बंदुखरातला गुरु मानणाऱ्या रुपाली चाकणकरांना दुसरा धक्का. महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा. अशोक खरातच्या अटकेसाठी 2 तासांचं ऑपरेशन. फक्त तिघांनाच होती माहिती. खरातला बेड्या ठोकणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्तांची एबीपी माझाला एक्सक्लुसिव्ह मुलाखत. बंधू अशोक खरात प्रकरणात पीडितांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई. 70 जणांविरुद्ध सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल. पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्याला अटक. पिंपरीतून वैद्याला बेड्या. महादेवाचा अवतार असल्याचं सांगत केले होते अत्याचार. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. वर्ध्याच्या समुद्रपूरमधल्या सरोज पवारला मिळणार पहिलीमध्ये प्रवेश. दोन्ही मुलांना मिळाले जन्मदाखले. आधार कार्ड बनणंही झालं सोपं. दिल्लीत आज नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. विकासाची नवी दारं उघडतील असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा विश्वास. आजपासून आयपीएलचा थरार. गतविजेत्या बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सलामीची लढत. विराट, अभिषेक शर्मा, ईशान किशनच्या फॉर्मकडे लक्ष. इराणकडून इस्फहान आणि कोम शहरांवर अमेरिका आणि इस्रायलनं भीषण हल्ले केलेले आहेत. इस्फहान शहरातील हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झालाय. कोम शहरावरच्या हल्ल्यात 18 लोकांचा जीव गेलेला आहे. इराणच्या यझ्द आणि अराक या प्रांतातील अणुप्रकल्पांवरही हल्ला झालेला आहे. तेहरान शहरावरही अमेरिकेनं भीषण मारा केलाय. अमेरिकेच्या माऱ्यात तेहरान विद्यापीठ उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येते. तर आजचा युद्धाचा 29वा दिवस आहे. मात्र अमेरिका आणि इस्रायलकडून सलग हल्ले सुरूच आहेत. इराणच्या महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं जात आहे. आजच्या या हल्ल्यामध्ये इराणमध्ये एकूण 44 जणांचा मृत्यू झालाय. तर सौदी अरेबियातील अमेरिकेच्या तळावरील 3 विमानं नष्ट केल्याचा दावा आता इराणनं केलाय. अल खर्ज येथील तळावरील 3 KC-135 इंधन विमानं उद्ध्वस्त केल्याचं उपग्रहाच्या छायाचित्रात दिसून येते. यासह 2 विमानांचं नुकसान झाल्याचा दावा देखील इराणनं केलाय. इस्रायलनं कब्जा केलेल्या वेस्ट बँकवर इराणनं हल्ला केलाय.
वेस्ट बँकवर क्लस्टर बॉम्बद्वारे इराणने हल्ले केलेले आहेत। रात्री उशिरापर्यंत वेस्ट बँकमध्ये हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजत होते। इस्रायलच्या गुप्तचरांनी वेस्ट बँकेवरील हल्ल्याचा इशारा आधीच दिलेला होता आणि त्यानुसार वेस्ट बँकवर मोठे हल्ले इराणच्या मार्फत करण्यात आलेले आहे। क्लस्टर बॉम्ब इराणनं वेस्ट बँकवर टाकलेले आहेत। एका बाजूला युद्ध सुरूच असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय। इराणमध्ये अमेरिका जिंकत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। ट्रम्प यांनी म्हटलंय की इराणवर आम्ही एवढा मारा केलाय की त्यांचं एवढं नुकसान केलंय की आता ते कोणताही करार मान्य करतील। इराण आता युद्ध थांबवण्याची याचना करतंय असाही दावा ट्रम्प यांनी केलाय। हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणला मोकळी करावीच लागेल असंही त्यांनी म्हटलंय। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नाही तर आता त्याची ओळख स्ट्रेट ऑफ ट्रम्प आहे असा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। युद्धाच्या 29व्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप मोठा दावा केलेला आहे। इराणचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की आता कुठलाही करार इराण मान्य करू शकेल आणि आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची आता ओळख बदलून गेलेली आहे। त्याची आता ओळख झालेली आहे स्ट्रेट ऑफ ट्रम्प असा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड झालाय। बनावट प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट प्रवेशिकांचं वाटप करण्यात आलंय। या सचिवालय आणि मंत्रालयातील कर्मचारी तसंच खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती समोर येते। MIDCच्या बनावट लेटर हेडचा वापर करून फसवणूक झाल्याची माहिती समजते। प्रत्येक प्रवेशिकेसाठी 2 ते 2.5 हजार रुपये आकारल्याचा आरोप करण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तपास सुरू केलाय। आतापर्यंत 4 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा भासत असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसतोय। भिवंडी हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जात असून येथे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत। मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर उपलब्ध होत असल्यानं जे लवकर पोहोचतील त्यांना सिलेंडर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे या कामगारांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात। मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हातानं घरी परतावं लागतंय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे LPG गॅसचा तुटवडा भासला आणि त्यानंतर एकंदरीत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची जी जिद्द आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती एजन्सीच्या समोर या ठिकाणी होण्यास सुरुवात झालेली होती। आपण पाहू शकतो की भिवंडी शहर एक कामगारांचं शहर म्हणून या ठिकाणी या शहराची ओळख आहे आणि मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जे आहे या ठिकाणी असतं। त्यामुळे जे कमर्शियल गॅस आहे हे 5 किलोचं ते मिळवण्यासाठी या ठिकाणी कामगार जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी भारत गॅस एजन्सीच्या बाहेर रात्रीपासूनच या ठिकाणी रांग लावून ठेवत आहेत। कितने बजे आए थे आज? हाँ, आज हम लोग आए थे 11 बजे। 11 बजे से लाइन लगाए। हाँ, लेकिन बाकी भी सुबह मिलेगा। सुबह मिलेगा लेकिन लाइन आगे देख रहे हैं लाइन है तो हम तो सवेरे आएंगे तो लाइन तो वहाँ रहेगी तो मिलेगा ही नहीं। 3 दिन से लगातार आ रहा हूँ, इधर आता हूँ लाइन लगाता हूँ 50 नंबर 39 नंबर ऐसे रहता है, मगर अपने को बाटला मिल नहीं रहा है। क्योंकि इसलिए नहीं मिल रहा है, ये लोग एजेंसी वाले जो हैं ये सिर्फ 30 बाटला 35 बाटला ही बांटते हैं। बोलते हैं मेरे पास 50 बाटला आता है मगर 50 नहीं बांट रहे हैं। तो क्या कह बाटला नहीं मिल रहा है, खाने के लाइन लगा 3 दिन से लगा रहे हैं, बैठे हुए हैं। आज सा लगा काज मिलेगा, कल में 50 बाटला आता है गवर्नमेंट की तरफ से, 20 बाटला 25 बाटला बांटा जाता है। 24 36 घंटा लाइन में बैठे रहते हैं तभी बांट नहीं मिलता है। रात भर इंतजार करना पड़ता है बाटले के लिए। रात भर बैठ के इंतजार करना पड़ता है। आज 3 दिन से हम खुद बैठे नाथ पैरी कर रहे हैं। भाई क्या कहेंगे, जैसे कि यहाँ पे देखा जाए कि काफी देर से सारे लोग हैं, रात से ही आए हुए हैं काम धंधा छोड़।
सर अब इसके लिए क्या कहेंगे, इसके लिए एजेंसी को ध्यान देना चाहिए कि बाटले बढ़ाए। 50 बाटले भी आ रहे हैं, लोग उसमें भी बता रहे हैं कि पूरे नहीं बांटे जा रहे, तो बाटले की भी क्वांटिटी बढ़ाए और यानी लोगों को बराबर दे, यही कहना चाहेंगे। एकंदरीत या कामगार वर्गाची एकच मागणी आहे की एजन्सीने या ठिकाणी संख्या वाढवावी आणि सिलेंडर यांना मिळावं आणि हे सिलेंडर मिळवण्यासाठी रात्रीपासून हे सर्व कामगार वर्ग या ठिकाणी रांग लावताना दिसत आहेत. कॅमेरामॅन दीपक सह मी अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. आखाती देशातल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. याचा परिणाम टाईल्स निर्मितीवरही होतोय. गेल्या महिन्याभरापासून टाईल्स निर्मिती बंद पडल्यानं जळगावमध्ये टाईल्सचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय आणि त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही अडचणीत आलेले आहेत. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. जे काही टाईल्स विक्रेते आहेत ते गुजरातमधनं टाईल्स मागवतात. गुजरातमध्ये मोठे कारखाने टाईल्स बनवण्याचे आणि त्याला खरं तर व्यावसायिक गॅसची मोठी आवश्यकता असते. मात्र व्यावसायिक गॅसवरती जाता सरकारनं निर्बंध आणले आणि या टाईल्स निर्मिती बंद झाली आणि जळगावमध्ये आज अनेक ग्राहक आणि जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते आता या टाईल्स मिळवण्यासाठी मोठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाईल्सचे विक्रेते आहेत निकेतजी, आपला परिचय द्या आणि त्यानंतर काय अडचण येते सध्या ते सांगता. माझं नाव निकेत सोकटी. महावीर सिरामिक म्हणून आपलं जळगावात 65 वर्षापासून व्यवसाय आहे टाईल्सचा. आणि या च्या परिस्थितीमुळे प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस लागतो तो मोरबीला सप्लाय त्याचा बंद झालेला आहे. त्या दृष्टीने जवळपास 15-20 दिवसापासून मोरबीमधून टाईलचं सप्लाय आणि मोरबीमध्ये टाईलची जेवढी इंडस्ट्रीज आहेत ते सगळी बंद पडली आहे आणि रेट जवळपास 25 ते 30% वाढल्यामुळे आणि शॉर्टेज इकडे जळगावला खूप निर्माण झाली. जळगावला काय पूर्ण जगभरात शॉर्टेज याची निर्माण झालेली आहे आणि परत ते गॅस सप्लाय केव्हा सुरळीत होईल आणि केव्हा आम्हाला माल भेटेल त्याची काही कल्पना नाही. त्यामुळे जवळपास 1.5 लाख मजूरही बेरोजगार झालेले आहेत मोरबीला आणि खूप शॉर्टेज क्रिएट झाल्यामुळे रेट खूप वाढून गेलेले आहेत इकडे. तुमच्या व्यवसायावर काय परिणाम आहे? ग्राहकांचे काय प्रतिक्रिया? ग्राहकांना आधी आम्ही 15 दिवसापूर्वी जो माल दिला आणि त्याच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये सांगल्यानंतर ग्राहकांची आम्हाला नाराजगी हे करावी लागते. बिलकुल नाही सांगून देतात गिराईक आम्हाला. पेट्रोल डिझेलचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिलेत. तसेच जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. जिल्ह्यात 145 पेट्रोल पंप असून सर्वच पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्रात आता वीज स्वस्त होणार असून वीज दर कपातीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालाय. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं महावितरणचा 5 वर्षांचा वीज दर कपातीचा प्रस्ताव मान्य केलाय. यात विशेष म्हणजे 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला तुमचं वीज बिल कमी होणार आहे. 2025 ते 2030 या 5 आर्थिक वर्षांसाठी ही नवी दररचना लागू असेल. म्हणजेच येत्या 5 वर्षात दरवर्षी 1 एप्रिलला वीज दर टप्प्याटप्प्याने कमी होतील आणि ज्यामुळे उद्योगांना आणि सामान्य जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान कोणत्याही प्रवर्गात कोणतीही वीज दर वाढ होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संदीप कर्णिक यांनी भोंदू अशोक खरातच्या अटकेचा संपूर्ण थरार सांगितलाय. तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीनं राबवण्यात आलंय. तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळी खरातला अटक करण्यात आली आहे. परिसरात चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरात एंट्री घेतली आणि त्याच्या मुसक्या आवळल्यात. विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ 3घांनाच माहिती होती, असे संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय.
तर हे पूर्ण जे ऑपरेशन होतं ते अतिशय गोपनीयपणे राबवण्यात आलेलं होतं. कारण आरोपीचा जो रीच आहे, त्याचे जे भक्तगण किंवा शिष्यगण आहे ते सर्व क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत. आणि जर ते ऑपरेशन लीक झालं असतं तर मोठ्या प्रमाणावर आरोपी पळून गेला असता, मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रेशर आणलं असतं वेगवेगळ्या म्हणजे लिगल क्वार्टर्समधून किंवा इतर पद्धतीने. त्यामुळे आरोपीला कुठलीही गोष्ट न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता हे ऑपरेशन एक्झिक्यूट करणं एक चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो असेल की कंप्लेनंटला विश्वासात घेणं. कारण महिला कंप्लेनंटला विश्वासात घेऊन त्याची FIR घेणं हे एक मोठं काम असतं. विशेष करून ज्या ठिकाणी एखादा पॉवरफुल आरोपी असेल त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्ट जातं. त्यानंतर ही सर्व फिर्याद आणि अटकेची प्रोसिजर ही डिपार्टमेंटमध्ये एक लिमिटेड लोकांना सांगण्यात आली आणि ती फिर्याद घेऊन मग ते अटकेचं ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं. अटकेच्या वेळेला पण आरोपी मध्यरात्री किंवा त्याच्यानंतरच मला वाटतं साधारण 11च्या दरम्यान म्हणजे आरोपी घरी असल्याची खात्री करून घराच्या आजूबाजूला त्याचं लोकेशन बघून, पण तरी आमची खात्री होत नव्हती की तो घरीच आहे. आणि तो जर आपण काय मोबाईल ट्रॅक करून केलात का? आम्हाला ह्युमन इंटेलिजन्स पण होतं की तो कुठे आहे, की त्या परिसरात आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर शेजारच्या घरात असता किंवा कुठे आजूबाजूला असता आणि तो जर पळाला असता तर मग त्यांनी मोठं लिगल बॅटल किंवा इतर सोर्सेस कडून प्रेशर आणलं असतं. बरोबर, अँटिसिपेटरी बेल किंवा असं काही गेला असता किंवा इतर त्यांनी काही बोंबाबोंब केली असती. तर त्याच्यामध्ये आमचे जे गुंडा स्क्वॉडचे अधिकारी होते ते आणि त्यांचा जो अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे. आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या तर त्यातल्या एका रूममध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात आली. त्याला जेव्हा तुम्ही अटक करायला गेला होता तेव्हा तिथली परिस्थिती म्हणजे तो जो होता तो अत्यंत रिलॅक्स्ड होता का? काय सीन होता तिथे? नाही, आमच्या लोकांनी जेव्हा त्यांना ताब्यात घ्यायला गेलं तेव्हा त्या ठिकाणी एक पॅनिक झाला. कारण आपल्यावर कोणी हात घालू शकतं हे त्यांनी कधी विचार नव्हता केला. म्हणजे ते भविष्य त्यांनी कदाचित बघितलं नव्हतं कधी. बरोबर. आणि त्याच्या घरच्यांना पण कदाचित माहिती असेल किंवा तो काय करत होता हे नसेल माहिती. तर त्यांचं एक म्हणजे एक शॉक जे आहे की अरे असं कसं होऊ शकतं. तर अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी होतं. मग त्याला पकडलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं? त्याची रिॲक्शन शॉकची रिॲक्शन होती बेसिकली. कारण आपल्यावर कोणी हात घालेल आणि अशा प्रकारे पोलीसची टीम येऊन घरातून आपल्याला उचलून नेईल हे म्हणजे त्यांनी स्वप्नात कदाचित बघितलं नसेल. ही वॉज अंडर शॉक. त्यांनी त्यावेळेला मोठ्या मोठ्या नावांची धमकी वगैरे दिली का? त्याचं म्हणणं होतं की माझे फार म्हणजे मी फार चांगलं काम करतो आणि माझे फार भक्त आहेत. तर पण ते एकदा पोलीसच्या हाती लागल्यावर मग पुढे ते सर्व काही चालत नाही. म्हणजे त्याने काही ते असं पोलिसांनाच भस्म करून टाकेन वगैरे असे काही नाही, तेवढं ड्रॅमॅटिक हे त्यांनी नाही केलं. पण जेव्हा कस्टडीत आल्यानंतर त्यांनी थोडं आमच्या काही जणांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला. अच्छा. पण म्हणजे स्वतःकडे ओढण्याच्या दृष्टीने सिंपती आणि मी किती चांगलं काम करतो आणि किती चांगल्या चांगल्या लोकांबरोबर माझी उठबस आहे अशा प्रकारचा त्याचा एकंदर तोरा होता. तर भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आता एक व्यावसायिकही समोर येऊन कशी फसवणूक झाली याच्या तक्रारी देऊ लागलेल्या आहेत. भोंदू अशोक खरातकडून कसा गंडा घातला त्याचा पाडा नाशिकमधल्या एका कापड व्यावसायिकानं वाचलाय. 2022 मध्ये व्यवसायात वृद्धी व्हावी यासाठी अशोक खरातकडे हे व्यावसायिक पती पत्नी गेले. खरातनं त्यांना आपण कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करत पुष्कराज रत्न आणि हिऱ्याच्या अंगठी दिली. त्यासाठी खरातनं त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या 3 सोन्याच्या अंगठ्या घेतल्यात. कृष्णाचा अवतार असल्यामुळे दैवी शक्तीचे मंत्र घालून तुम्हाला दिलेल्या अंगठ्या गुरुवारी हातात घाला असंही त्याने सांगितलं.
मात्र खरातची भोंदूगिरी जगासमोर उघड झाल्यावर पीडित परिवारांना सोन्याच्या अंगठ्या, पुष्कराज रत्न आणि हिरे तपासले. हे सर्व खोटे आणि बनावट असल्याचं उघड झालंय. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे. आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे. शुभम, महिलांवर अत्याचार केल्यानंतर आता व्यावसायिकही खरातच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. या व्यावसायिकांचा नेमकं कशी फसवणूक झाली आहे, काय म्हणणं आहे? नक्कीच माझी खरं तर हा भोंदू अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जाताचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एकूण जर बघितलं तर महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकारे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता कुठेतरी व्यावसायिकांची फसवणूक केल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहे. एक 2022 मध्ये खरं तर या अशोक खरातने या व्यावसायिकाला त्या ठिकाणी त्याची फसवणूक केलेली होती. व्यवसायात वृद्धी व्हावी यासाठी हे व्यावसायिक पती पत्नी या अशोक खरातकडे गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्याने कृष्णाचा अवतार आहे असं भासवत त्यांना 2 पुष्कराज रत्न त्यासोबत एक हिऱ्याची अंगठी असं 3 अंगठ्या गुरुवारच्या दिवशी घालण्यासाठी दिलेल्या होत्या आणि एकूण जर बघितलं तर त्यांची फसवणूक केलेली होती. ज्यावेळी हे अशोक खरातचं प्रकरण बाहेर आलं त्यावेळी या व्यावसायिक पती पत्नीने या त्यांच्या अंगठ्या त्या ठिकाणी बघितल्या, त्या चेक करून घेतल्या आणि त्या खोट्या असल्याचं त्यांना आता उघड झालेलं आहे. आणि एकूण जर बघितलं तर त्या नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या अशोक खरातवर त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात आता पुन्हा नाशिक पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय. माधवी, धन्यवाद शुभम या माहितीसाठी. तर भोंदू अशोक खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्यानं स्थापन केलेले शिवनिका संस्थान चर्चेत आले. दरम्यान या शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांच्याशी एबीपी माझानं बातचीत केली आहे. अशोक खरातच्या कारनाम्यांसंदर्भात कुठलीच माहिती नव्हती. ट्रस्टच्या बैठकीत फक्त विकास कामं आणि संस्थांच्या कामाची चर्चा होत होती. धार्मिक कार्यासाठी आम्ही संस्थांशी जोडलो होतो. वैयक्तिक कारणास्तव विश्वस्त पदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी दिली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. तुम्ही विश्वस्त होतात मात्र राजीनामा का दिला? साधारणतः मी 7 वर्षापासून ट्रस्टवर नाही आणि मी माझा राजीनामा दिला होता. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मी जॉब सुरू केला होता आणि घरामध्ये आईवडिलांची तब्येत बरी राहत नसल्याने त्यांच्याकडे देखभाल करायलाही कोणी नव्हते आणि थोडं दिंडोरीपासून मला ते अंतर लांब असायचं. थोडं नियमित कार्यक्रमाला जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मग त्यामुळे मी स्वतःहून सर्वांना सांगून घरातील आईवडिलांच्या तब्येतीचे सर्वांना कारण सांगून त्यांनाही सर्वांना माहीत होतं. त्याच्यामुळे माझा राजीनामा सर्वांना विश्वासात घेऊन दिला होता. तुमची आणि अशोक खरातची ओळख कशी झाली आणि तुम्हाला का वाटलं की तिथे तुम्ही विश्वस्त झाले पाहिजे? तसं मी अविश्वस्त हे माझ्याकडे अचानक पद आलं, त्याची काही मला कल्पना नव्हती. परंतु मंदिरामध्ये जाणं येणं झालं आध्यात्मिक ऊर्जेमुळे आणि आमचं जे दिंडोरी वनारवाडीतील भजनी मंडळ आमचे माझे मित्रपरिवार होता, आम्ही भजनाला जायचो, त्यातून तिथं ती ओळख झाली होती आणि त्यामुळे तिथे विश्वस्त घेतला असता कदाचित. एवढा वर्ष तुम्ही कॅप्टन जो स्वतःला समजतो त्या अशोक खरातच्या जोडले गेले होतात, तो नेमकं काय करायचं? हे जे आता सांगितलं की तो ज्योतिष सांगायचा, अंकशास्त्राचा अभ्यास होता, कॉस्मॉलॉजीचा अभ्यास होता, याबद्दल काय सांगा? आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगितलं. बाकी या प्रकारांबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. पण हा माणूस एवढा भयंकर असेल असं तुम्हाला कधी वाटलं नाही? त्यावेळेस तर काही ज्यावेळेस मंदिरामध्ये तर सर्व आध्यात्मिक चर्चा असायच्या, त्याच्यामुळे हा विषय आपल्याला माहीतच नव्हता. पण तुम्ही त्याच्याशी जोडले गेलेले आहात, काही जमिनींमध्ये देखील तुम्ही भागीदार आहात अशी देखील चर्चा आहे. नेमकं काय प्रकरण आहे? माझ्या जमिनी शासनाने चेक कराव्यात. माझ्याकडे माझे काही उतारे वगैरे नाही आहे, काही नाही आहे आणि कुठे काही सहभागी होण्याचा काही संबंधच येत नाही आणि मी 7 वर्षापासून नसल्यामुळे तर काही मध्ये काळ झालं ते आपल्याला काही माहितीही नाही. पोलिसांनी काही संपर्क साधला तुम्हाला येत्या काही दिवसात? नाही, काही संपर्क साधला नाही, पण मग त्यांनी काही विषयात आपण जे आहे ते सहकार्य करू. आपल्याला काही त्याच्यात 7 वर्षापूर्वीचं काय आणि आताचं काय याच्यात आपल्याला फार मोठा फरक वाटतोय जे आम्ही वाचतोय ते. एसआयटीने जर समजा तुम्हाला बोलवलं चौकशीसाठी तर तुम्ही जाणार? नक्कीच सहकार्य करणार. हो, एसआयटीने जर त्यांना चौकशीसाठी बोलवलं तर ते चौकशीला जाणार आणि सर्व प्रश्नांची उत्तर देणार, सहकार्य करणार असं सध्या ते आपल्याला सांगतायत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.
तर भोंदू अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेत. एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे अशोक खरातवर रोज नवनवे गुन्हे दाखल होत आहेत. अनेक जण आता पुढे येत आहेत. अशोक खरातचे सगळे कारनामे आता उघड होत आहेत. त्यामध्ये आता नवे कारनामे जोडले जात आहेत. आणखी एका महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार केलेली आहे, तर एका इसमानं आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार अशोक खरात विरोधात केलेली आहे आणि त्या दोन्ही तक्रारींवरून आता गुन्हा दाखल झाला आहे. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, नवे तक्रारदार समोर येतात, आता यांचं नेमकं काय म्हणणं आहे? कुठला गुन्हा दाखल झालाय अशोक खरातवर? काल रात्री उशिरा 2 गुन्हे आणखी दाखल झालेले आहेत. त्यातील एक गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे, तर दुसरा गुन्हा हा एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केलेली आहे. यामध्ये जी महिला होती, महिला आपल्या पतीसोबत गेल्या 2013 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. मात्र अनेक वर्ष ते एकमेकांबरोबर राहत नव्हते, त्यांच्यामध्ये वाद होता. त्यांना कुठल्या तरी एका व्यक्तीने सांगितलं की अशोक खरात हा मार्गदर्शन करतो, त्यामुळे हे दोघं त्यांच्याकडे सुरुवातीला 2022 मध्ये गेलेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये गेले असता याने जी त्याची मोडस आहे त्या पद्धतीनेच पतीला केबिनच्या बाहेर जायला सांगितलं आणि पत्नीला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला दिलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रारीमध्ये नोंद आहे. त्याचबरोबर तू जर याबाबत कोणाशी वाच्यता केली, मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तुझ्या मुलांना मारून टाकेल, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल अशी धमकी दिली आणि तिला गप्प राहण्यासाठी त्याने मजबूर केलं होतं. तर दुसरी एक घटना अशी आहे, ज्या घटनेमध्ये नेवासेमधील एक व्यावसायिक आहे, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी हवी होती आणि ही वृद्धीसाठी ते त्या भोंदू बाबाकडे गेले होते. त्याने पुष्कराज आणि हिऱ्याचे खडे देण्याचा बहाणा करून त्याचबरोबर त्यांच्याकडील सोन्याची अंगठी देऊन, पितळाची अंगठी देऊन त्यांची फसवणूक केली. असा साधारणतः 2,65,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याच्यावर सरकारवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आतापर्यंत अशोक खरात याच्या विरोधात 10 गुन्हे दाखल झालेत. त्यापैकी 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत, 2 पुरुषांनी केलेत, तर उर्वरित गुन्ह्यांच्या बाबत 8 महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झालेत. मुकुल, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. नागपुरात बनावट नोटा प्रकरणात दोघांना 7 वर्षांची सक्त मजुरी सुनावण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. दोन्ही आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. दंड न भरल्यास 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे. जमरुल उर्फ मणिरुल हुसेन आणि अझीम शेख अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 243 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. अनेक नोटांवर एकच क्रमांक आढळल्यानंतर संशय बळावला. नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचं उघड झालं होतं आणि त्यानंतर या दोघांवर गुन्हा नोंदवत आता त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. धाराशिवमध्ये शिवसेनेत सुरू असलेली खतखत थांबायचं नाव घेत नाहीये. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी उफाळली आहे. एकनाथ शिंदे यांचे आदेश स्थानिकचे पदाधिकारी मानत नाहीत असा आरोप करत शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील आणि नूतन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच्या मातोश्री यांचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे धाराशिवमधला शिवसेनेमधलं हे नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलंय. आता तुम्ही राजीनामा द्यायचं म्हणताय, आता नेमकं कुणाकडे राजीनामा? शिंदे साहेबांकडे राजीनामा माझाही देणार आहे आणि आई साहेबांचाही माझ्या देणार आहे, जिल्हा परिषद सदस्यांचा, आणि माझा देखील पदाचा देणार आहे. या पक्षामध्ये जर आदेश जर स्थानिकचे पदाधिकारी पाळत नसतील तर ह्या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही. व्हीप म्हणते, आदेश येतो वरनं की सभापती पदासाठी ह्या व्यक्तीला संधी जाते आणि हा अन्याय माझ्या एकट्यावरती नसून हा माझ्या लोहारा तालुक्यावरती अन्याय झालेला आहे. आणि राजकारणापासून हे जे तरुण लांब राहतात त्याचं कारणच हे आहे की कशा पद्धतीमध्ये अवघ्या 10 मिनिटामध्ये अवघ्या 12 वर्षाची मेहनत कशी वाया घातली जाते ह्याचं जिवंत उदाहरण आहे. शिंदे साहेबांचा किंवा वरिष्ठांचा आदेश जो आहे तो स्थानिकच्या लेवलला पाळला जात नाही असं म्हणायचं? 100% काही पदाधिकारी हा आदेश पाळला नाही. आजच्या उदाहरणावरून लक्षात येतंय ना.
तर भोंदू खरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना दुसरा मोठा धक्का बसलाय. चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. याआधी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावं लागले. भोंदू खरातचे पाय धुतानाचे तसेच खरातसोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. यानंतर सातत्यानं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलाय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सोशल मीडिया युजर्सवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तब्बल 70हून अधिक जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. सोशल मीडियावरील विकृतीला चाप लावण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. सुरुवातीला कोपरगावमध्ये 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र आता हा आकडा 70च्याही पार गेलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं पीडित महिलांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले जात होते त्यांना कुठेतरी चाप बसू शकेल. पुण्यातील एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला अटक करण्यात आली आहे. पिंपरीमधून ऋषिकेश वैद्यला अटक झाली आहे. ऋषिकेश वैद्यवर पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत त्यानं महिलेवर अत्याचार केले होते. आरोपी ऋषिकेश वैद्य याच्या नातेवाईकांकडे पुण्याला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ऋषिकेश वैद्यला ताब्यात घेतले. आज दुपारी ऋषिकेश वैद्यला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा अहवाल आता राज्य सरकारला सादर झालाय. हा अहवाल तातडीनं सार्वजनिक करण्यात यावा अशी आग्रही मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं समिती नेमली होती. मात्र जोपर्यंत सुरू असलेल्या जनगणनेचं जातीनिहाय आकडे समोर येत नाहीत तोपर्यंत उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेऊ नये असा पवित्रा बडोले यांनी घेतलाय. दरम्यान या संदर्भात राजकुमार बडोले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. का तुम्हाला वाटतंय की बदर समितीचा अहवाल शासनाकडे आहे तो लगेच सार्वजनिक केला पाहिजे? मला वाटते या बाबतीमध्ये खरं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचा आम्ही आदरच करतोय. त्याच्यानंतर केंद्र सरकारनं बिल पण बनवलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या. या सगळ्या जातींचा क्वांटिफाईड डाटा हा त्याच्यामध्ये घेतला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं आहे. आणि तो क्वांटिफाईड डाटा सरकारच्या जवळ आहे का? कारण आता लोकसंख्येची जनगणना पण झालेली नाही आहे. आणि दुसरं म्हटलं आहे का तो न्यायालयीन पुनरावलोकनासाठी तो उपलब्ध करून देण्यात यावा असं जे म्हटलं आहे. तर म्हणून आम्हाला वाटते का याच्यासाठी जो बदर समितीनं जो या ठिकाणी अहवाल दिलेला आहे तर तो कुठंतरी पब्लिक डोमेनमध्ये आला तर लोकांना पण त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देता येतील. बदर समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक होऊन त्याच्यावर एक व्यापक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. 2024मध्ये 1 ऑगस्टला निर्णय दिला त्याचा आम्ही आदर करतो. केंद्र सरकारनं त्यावर बिल पण पारित केलं त्याचा पण आदर करतो. पण हे करताना जे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलेलं आहे का हा एकूणच याचा क्वांटिफाईड डाटा एकत्रित राज्य सरकारनं केला पाहिजे आणि वस्तुनिष्ठ डाटावरच या ठिकाणी उपवर्गीकरण केलं पाहिजे. दुसरं त्याच्यामध्ये एक जो क्रिमिलेअरचा विषय म्हटला आहे का क्रिमिलेअर करण्याचा पण अधिकार राज्य सरकारनं त्या बाबतीत दिला आहे. तर मूळ विषय येतो का अनुसूचित जाती ह्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरनं ठरवल्या जातात. केंद्र सरकार ठरवते. परंतु हा उपवर्गीकरण करण्याचा राज्याला जेव्हा अधिकार दिला जाते तर त्याच्यामध्ये कोणत्याही समाजावर कोणत्या जातीवर याच्यात अन्याय होऊ नये एवढाच विषय आहे. आणि म्हणून हा कुठंतरी पब्लिक डोमेनमध्ये आला पाहिजे एवढी आमची भावना आहे. आपल्याला लोकसंख्येचा डाटा अपेक्षित आहे की तो सगळी आर्थिक सामाजिक परिस्थितीसुद्धा या संदर्भात निर्णय घेताना विचारात घेतली पाहिजे?
मला वाटते क्वांटिफाईड डाटा याचा अर्थच तो आहे की याच्यामध्ये सगळे जातीय जनगणनेसोबतच त्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती काय आहे हे सगळं घेऊन त्याच्यानंतर तो डाटा तयार केला पाहिजे, असं लोकभावना आहे ना, त्या पद्धतीनं झालं पाहिजे असं मला वाटतं. जनगणनेचा डेटा त्याच्यामध्ये घेण्यात यावा आणि त्यानंतरच पुढचे निर्णय घेण्यात यावे अशी अपेक्षा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व्यक्त करतायत. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. तर ABP माझाच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर येथील शाळेत आधार कार्ड आणि जन्म दाखल्याअभावी प्रवेश होत नसल्याची बातमी ABP माझानं लावून धरली होती. माझाच्या या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागत झालंय आणि गणेशपूरमधील चिमुरड्यांना अखेर न्याय मिळालाय. वर्षानुवर्ष हिंगणघाट नगर परिषदेचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रदीप पवार यांना एकाच दिवसात दोन्ही मुलांचे जन्मदाखले मिळालेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या मुलांचे शिक्षण धोक्यात आलं होतं. मात्र माझाच्या बातमीनं झोपलेलं प्रशासन खडबडून जागं झालंय आणि तत्परता दाखवत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेलं काम अवघ्या काही तासात पूर्ण झालंय. आता जन्मदाखले तर मिळालेत, पण या मुलांचं आधार कार्ड लवकर मिळणार का असा प्रश्नही उपस्थित होतोय. समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर या गावच्या प्रदीप पवार या व्यक्तीचे मुलं जी आहेत ही मुलं शाळाबाह्य असल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच ABP माझाने ही बातमी सुद्धा दाखवली. आधार कार्ड नसल्यामुळे शाळेत ॲडमिशन झाली नसल्याचे खुद्द पालकांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर बातमी सुद्धा प्रकाशित झाली. पण सर्टिफिकेट हिंगणघाट नगरपालिकेकडून यांना देण्यात आलेलं आहे. बर्थ सर्टिफिकेटमध्ये मोठा मुलगा जो आहे तो रोहन आहे, त्याचं जन्मवर्ष जे आहे 2018 आहे. तर जो लहान मुलगा आहे सरोज, त्याचं जन्मवर्ष 2020 असल्याचं यातून दिसून येतं. आपण त्याच्या जे प्रदीप राव पवार आहे त्यांना आपण विचारूया नेमकं काय अडचणी येत होत्या. बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला आतापर्यंत मिळालं नव्हतं, काय सांगाल? आधार कार्ड माझ्या पत्नीचं नाही आहे, त्यामुळं बर्थ सर्टिफिकेट दे नाही वाली जन्मतारीख. तर मी 3-4 वेळा आलो इथं, एक माझं आधार कार्ड लावो तरी पण नाही दे, मुलाच्या आईचंच आधार कार्ड मागे याच्यासाठी. मी तसंच परत वापस जाऊ. मग मी अंगणवाडी सेविकाला पण आणलं इथं, जो नर्स आहेत ते त्यांना पण आणलं, गावात जीव राहतात त्यांना, तरी पण आईचंच आधार कार्ड मागे. आज सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे, कोणाकोणाचं आहे हे, कोणकोणते 2 सर्टिफिकेट आहेत? एक सरोज पवार आहे, दुसरा रोहन पवार. सरोजचा जन्म आणि रोहनचा जन्म केव्हा झालेला आहे, किती वर्ष झाले? एक 2018 मध्ये झाला आहे, एक 2020 मध्ये. दोन्ही मुलं शाळेत त्यांची दरम्यान शाळेत प्रवेश घेताना जो काही समस्या आलेली होती त्या संदर्भात मुख्याध्यापकांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते देखील पाहूयात. कुठली डॉक्युमेंट नाही म्हणून प्रवेश नाकारला अशी वस्तुस्थिती नाही आणि अशी पॉलिसी पण नाही. फक्त आपण आधार कार्ड वगैरे या ज्या गोष्टी मागतो की UDIS आहे, मुलांचे अपर ID काढावे लागतात, ते जे शिक्षण खात्याचे जे प्रोसिजर आहे त्याच्याप्रमाणे ते आपण नंतर करूनही घेत असतो. परंतु या उलट आता आमची अशी चळवळ आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढवायची आहे. आम्ही उलटं लोकांच्या मागे आहोत की तुम्ही जे कॉन्व्हेंटला वगैरे आपले मुलं ठेवताय, आपण एवढं क्वालिटीचं एज्युकेशन देतो आहे, सुविधा उपलब्ध करून देतो आहे, तर मुलांनी जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी आमची धडपड आहे आणि असे आमचे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.